जामकर साहेब सापडला का आरोपी? सापडलाच म्हणून समजा. त्या आरोपीला वाटलं आपण फार हुशार आहोत, पण पोलिसांपेक्षा हुशार कुणी नाही. त्याला वाटलं पोलीस स्टेशनला आग लावली, पुरावे नष्ट केले म्हणजे सगळं संपलं, तो सुटेल. असं अजिबात होऊ शकत नाही. ते सगळे पुरावे, हाताचे ठसे माझ्या पर्सनल कम्प्युटरला एकदम सेफ आहेत. सुधाकर, आपलं साहेब कावापासून एवढं खोटं बोलायला लागलं? थांब जरा, साहेब सांगतील नंतर आपल्याला. म्हणजे सगळे पुरावे सापडले म्हणायचे तर आईला मग प्रश्नच मिटला की. हळू, पोलीस चौकशी चालू आहे. एक नंबर काम केलंय जामकर साहेब तुम्ही. मी तर आधीच म्हणलं होतं, अरे जामकर साहेब आहेत ना, मग काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आरोपी कुठं सुद्धा जात नाही, तो गावणार म्हणजे गावणार. अरे जामकर साहेबांचं कुठं नाद करतो? अरे मला तर वाटतंय अख्ख्या जगात का नाही त्यांच्या एवढं मेंदू कुणाचा चालतच नसेल. अरे अख्ख्या जगात ह्यांच्या एवढा हुशार का नाही पोलिसच नसेल बघ. अरे जामकर साहेब उगच नाहीत, माणसात चाळा 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 कापतायत. पुढच्या जन्मीचे अव्वल दर्जाचे पोपट शोभता तुम्ही. नाद नाद करायचा नाही जामकर साहेबांचा कोणी नाद. हा अरे चहा कोणाच्या टपरी येतात ते फालतू असतो तो चहा. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. आज मी पुन्हा एकदा माझा जीव धोक्यात घालून तुमच्यासाठी घेऊन आलोय तुफान बातमी. तुम्हाला माहितीये, ज्या माणसाने पुरावे मिटवण्यासाठी, हाताचे ठसे जाळून टाकण्यासाठी पोलीस स्टेशनला आग लावली, त्याला माहितीच नाहीये कम्प्युटरमध्ये सगळे पुरावे साबूत आहेत ते. आणि आता लवकरच पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचणार आहेत. हा गोपाळ नावाचा टेलर दिसत नाही, त्याचं दुकानही बंद आहे. तो हळू. तो घरी असेल ना, आता येत असेल. साहेब मी सकाळी घरून बाहेर निघालो तेव्हा तो नव्हता. कदाचित त्याच्या खोलीत झोपला असेल. का तुमच्या घरी जायला काय अडचण आहे का आपल्याला? नाही साहेब, आता चौकशीसाठी कसलीच अडचण नाही. चला मग. ॲज अ सरपंच साहेब मी नाही काय केलं. हा आई शपथ मी नाही काय केलं साहेब. भेटू लवकरच. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. सरपंच संशयाच्या घेऱ्यात. त्यांचा हात तपासलाय स्वतः इन्स्पेक्टर जामकर यांनी. आता कुठे लावणार ऍज अ सरपंच? त्यांनी वाऱ्यावर सोडलाय सगळा परपंच. सरपंच लटकले, संपला सरपंच, आता खपले सरपंच. बघत राहा माझ्या चॅनलवर, लावा ताकद. गोपाळ, अरे कुठं गेला तर गोपाळ? मला माझा गोपाळ पाहिजे. आता तुला कुठं हुडकायचं रे परत? गोपाळ ये की रे गोपाळ, मला माझा गोपाळ पाहिजे. आओ 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 आओ, निदान तुम्ही तरी हुडका की माझ्या गोपाळला कुठं गेलाय तो. काय गरज नाही, सुंठी वाचून खोकला गेलाय. कशाला पाहिजे तो? मुर्दा घरातून गेला म्हणजे आपलं घर आखाबाईच्या फेऱ्यातून वाचलं असं म्हणा. असतीना तर साफ होता तो. कवा डासला असताना ते कळलं बी नसतं आपल्याला, माहितीये का? ए म्हातारे, जरा वाई शांत बस की जरा. हा तुला कोणी विचारलंय का? नाही राहू द्या, बोलू देत असली. एकदा झाला जीव शांत होऊ दे त्यांचा. त्यांच्या अशा गुणानच ना माझ्या लेकराला या घरात राहू वाटत नसत. पण मी आता तुम्हाला शेवटचं सांगते, या बारीनं जर माझा गोपाळ परत घरी नाही आला ना, तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घे. आता काय बोलताय? आधीच घरात जे काय चाललंय ते काही कमी आहे का? म्हणून असलं वाईट साईड बोलताय ते. तुम्ही नका काळजी करू, हे येतीलच. दोन बायकावाले देशमुख आहात का घरात? थांबा थांबा, बूट काढतो. असू दे असू दे. आता काय काम आहे तुमचं इथं? आमच्या पोलीस स्टेशनला आग लागली आहे. मग त्याचा आमच्याशी काय संबंध आहे? हा अहो, गावात काय बी झालं तरी तुम्ही काय आमच्याच वाड्यावर येणार का? गोपाळ नावाचा टेलर कुठे आहे तो? माझं लोक नाही घरात, परत तो घरातनं गायब झालाय. गायब झाला म्हणजे? अय, रातच्या पासून गेलाय तो, अजून घरात परत आलेला नाहीये. बरोबर नेमक्या वेळी गायब होतो हा गोपाळ नावाचा टेलर. हा योगायोग म्हणायचा की योगायोग म्हणायचा? काय म्हणायचं काय तुम्हाला? त्या पोलीस स्टेशनला आग लागली आणि माझा दाट संशय की ती आग गोपाळ नावाच्या टेलरनेच लावलेली आहे.
मला भेटला तर मी सांगेनच, पण तुम्हाला भेटलं तर सांगा. पोलीस स्टेशनला आग लागली पण कुठलाही पुरावा, कुठलाही कागदपत्र नष्ट झालेलं नाही. सगळेच्या सगळे कागदपत्र, पुरावे माझ्या पर्सनल कम्प्युटरला सेव्ह आहेत. सुटत नाही तो आता. हो, ऐकून घेतोय म्हणून तू काय बी बोलणार का? हा? हे असले बिनबुडाचे आरोप मी सहन करणार नाही. माझा देव काही गुंड वाटला भाई माणसाचे मारत सुटायला. साहेब बोलताना काहीतरी विचार करून तरी बोला की. नाही ते बरोबर बोलतोय. आमच्या घरातलेच नाही आकला नाहीत अजिबात. एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. डोकी यांची आहे ना अजिबात चालत नाही, अशी गत आहे यांची. जामकर साहेब म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय नक्की? गोपाळनाच माझ्या श्यामलचा खूप. सुई तिकडे जातीये. गोपाळ माझ्या ताब्यात आला की तेही सिद्ध होईल. साहेब माझा नवरा तसा नाहीये. तसा नाही म्हणजे तुम्हाला जसा वाटतोय तसा गुन्हेगार नाहीये. उगाच त्यांच्यावर बिनबुडाचा आरोप लावू नका. त्यांची काही दुश्मनी होती का श्यामलताईंसोबत? ते का खून करतील त्यांचा? हो हो, ती काळजी. नवऱ्याला हात लावला की जिचा जीव होतो वर खाली, तीच ही गोपाळ नावाच्या टेलरची बायको ची सौका लाली. जिमिनीसाठी भाऊ भावासनी सोडेनात. आणि श्यामल तर वहिनी होती गोपाळची. कुणास ठाऊक जिमिनीच्या हिश्श्यासाठी त्यानं केलं असेल तर. असे बी घरामध्ये जिमिनीसाठी वाद होतच होते. रंजे अगं काय बोलतेस तू? हे तुला तरी कळतंय का? हे खरंच बोलतीये फुलताय. गोपाळ भांडला होता यांच्या बरोबर जिमिनीसाठी. त्याला सगळी प्रॉपर्टी हवी होती यांची. ते त्याला नाही, तुला कशात घालायची होती समधी प्रॉपर्टी? जेव्हा बघावं तेव्हा जमीन जमीन जमीन. हा? आणि माझ्या पोरावर ते आरोप करतेस होय की तू? हा आलं बघा ह्याला त्या भामट्याचा पुळका, त्या चिवळ्याला. आपलं नाही धडण शेजाऱ्याचा कड, अशी गत आहे त्याची. नाही एक दिवस ह्या चिवळ्याची जिरावली ना त्यांनी, मग नको येऊ रडत माझ्याजवळ. आहे तू म्हणत होती तेच बराबर आहे म्हणून. ए म्हातारे, लय बोलतेस ग तू. शांत राहा. आणि काय हो जामकर, हा? तुम्ही माझ्या पोरावरती आरोप करतायत. एक तर आमच्या घरामध्ये सूतक आहेत, तुम्ही त्याच्यावर आरोप करतायत, आमच्यामध्ये भांडणं लावतायत. हे बघा, जाण्याची नाही तर मानाची तरी जरा लाज बाळगा की. पोलीस लाज बाळगत नाहीत. संशय, कर्तव्य, जबाबदारी बाळगतात. बरोबर नेमक्या वेळेसच कसा गायब होतो हा तुमचा गोपाळ नावाचा टेलर. ज्यांनी काहीतरी गुन्हा केलेला असतो तो माणूस पळून जातो. यांनी काहीतरी गुन्हा केला त्यामुळे हा ठसे घेतले. त्याच दिवशी बरोबर गायब झाला गोपाळ नावाचा टेलर. सुटत नाही तो माझ्याकडून आता. शोधा त्याला. यांना अजून कशी शुद्ध आली नाही? शुद्ध आली असती तरी आतापर्यंत घरी आलं असतं. हे पोलीस त्या झोपडीपर्यंत पोहोचायच्या आधी मला यांना त्या झोपडीतनं बाहेर काढून लपवावं लागल. कुछ कहा आपने? चला बाय, चला बाय, चला.